आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिका आहे. एक बोलू तुम्हाला, ऐका. राम मंदिर बांधल्यानंतर हिंदू जेवढा एकवटला नाही ना, तेवढा विरोधात मुसलमान एक झालेला आहे. रामगिरी महाराज बोलल्याच्या नंतर हिंदू जेवढा जागा झाला नाही ना, मुसलमान विरोधात 100% उभा राहिला आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा. आज आपण आपल्या धर्माबद्दल गाफील आहेत माणसं. काय काय चुकीचं बोलले नाही रामगिरी महाराज. जे त्यांच्या ग्रंथात आहे तेच मांडलं ना, जे त्यांच्या मौलवीनं अनेकदा सांगितलं तेच त्यांनी मांडलं. चुकीचं काय त्याच्यात? आपले अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले पुरोगामी विचार म्हणणारे. तुझा बांगलादेश होईल मग कळल पुरोगामी विचार. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. बांगलादेशमध्ये मरणारा ना AC आहे, ना ST आहे, ना ओपन आहे, ना OBC आहे. बांगलादेशमध्ये मारल्या जाणारा हिंदू आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे कास्ट पाहून मारल्या जाणारं नाही महाराज, तिथे हिंदू आहे म्हणून मारल्या चाललेल्या आहेत. लक्षात घ्या. आपण उभं राहिलं पाहिजे. अरे आपला माणूस जर एवढं बरं, मला आनंद वाटला. मी दाद देईन त्या माणसाच्या डेअरिंगला. हां, त्यांनी सांगितलं मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. मीडियावाले म्हणले तुम्हाला केस वगैरे झाली, परिणामाला सामोरं जायला मी तयार आहे. अरे हे माणसं जीवावर उदार झालेले असतात धर्मासाठी. हे आपल्यासाठी पाय चाटून नसतात, इकडं तिकडं फिरणारे नसतात महाराज. अरे धर्मासाठी मरणाला सुद्धा मागं न हटणारी माणसं आहे, ते लक्षात ठेवा. सोपी गोष्ट आहे काही? अरे धर्म कारण येत असेल तिथं राजकारण आणि जातपात चुलीत घातली पाहिजे. कळलं माझं बोलणं? जिथं धर्माचा विषय येत असेल ते राजकारण गेलं चुलीत आणि ती जातही गेली चुलीत. अरे धर्मच नाही टिकला तर तुमचा नेता काय टिकल? चला बोला. धर्मच नाही टिकला तर तुमची जात काय टिकल? चला बोला. कुठं जात राजकारण घेऊन बसले? अरे जात राजकारण हे धर्मापेक्षा खूप छोटं आहे. जेव्हा धर्म टिकेल तेव्हा ह्या गोष्टीची काहीतरी गरज पडेल. अरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज ही जोडी होती ना. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना सांगितलं राजे आमच्याकडून नीट नाही झालेले तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांना दुरुस्त करा. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा. शास्त्र आणि शस्त्र याच्याने देश चालत असतो महाराज. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. बरोबर आहे ना? हा झेंडा नुसता घेऊन चालता नाही आला पाहिजे, कधी कधी उलटा बी करता आला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही हो, सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी वाजून खुश करण, आणि राक्षस आला तर त्याच्यासाठी त्रिशूळ माझ्याकडे सुदर्शन आहे. ज्यांचा पवित्र महिना चालू आहे ते भगवान शंकर काय वाजवलं त्यांनी? डमरू नाही, नुसतं डमरूच नाही वाजवलं, अनेक राक्षसांना बी वाजवलं. कळलं माझं बोलणं? भक्त आला तर डमरू, राक्षस आला तर त्रिशूळ माझ्याकडे, विसरू नका. जास्त चांगुलपणा बी माणसाचा घात करणारा असतो बरं का. लयच असं आपणच सगळं सांभाळलं पाहिजे, लय चालत जाऊ नका असं. कळलं माझं बोलणं? आपल्या धर्मावर संकट येत असेल तर आपण तिथं उभं राहिलं पाहिजे. लक्षात घ्या. आपला धर्मासाठी एखादा माणूस जर जीवावर उदार असेल तर आपण मागं तर उभं राहा, आणि मागं उभं राहायला अडचण काय आपल्याला? एक सांगेन मी तुम्हाला, काही नालायक त्यांच्या विरोधात बोलले. अरे आपली लायकी काय? आपण बोलतो काय? कुणाबद्दल बोलतो आपण? आणि कसे? कोण बोललं? काही तळवे चाटणारी बोलली. मी नावं घेत नाही अशाचे कीर्तनात. विठाला विठाला. लक्षात ठेवा. आपण कधीतरी जाग राहिलं पाहिजे ना. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायचं, आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात येत नाही हो. आज एवढे तरुण पोरं कीर्तनात आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आनंद आहे महाराज. लक्षात ठेवा बरं का. आज पोरांनी कीर्तनाला आलं पाहिजे, तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. आता या शाट झालेल्या गाड्या सांगून काय फायदा आहे? बोला. यायनं जे करायचं ते करून बसले, जे वागायचं ते वागून बसले. यायच्या हातात उरलं काय? आता पश्चाताप, बाकी काय उरलं? हो म्हातारे माणसाने पोरायला म्हणायचं हाय आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या गावाला तुझा बायोडाटा माहिती आहे. बरोबर आहे ना? उगं वाय वाढल्यामुळे लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, पोरायनं आलं चांगले आहे महाराज, पोरं चांगले येतात. तरुण पोरं आज कीर्तन, अहो आम्ही 90% नियोजन पाहतो आज पोरायच्या हातात गेलेले आहेत तरुणांच्या. आणि तरुणांच्या हातात सप्ते गेल्यापासून सप्त्याचा हुलिया बदलला महाराज.
नियोजन असेल, काय गोष्टी असेल, सगळ्या गोष्टीत म्हणजे काय मी ज्येष्ठांना डावलतो असं नाही. इथून मागं त्यांनी सांभाळत आणलं, ही त्यांचे उपकार आहेत की त्यांनी आपल्याजवळ हा ठेवा दिला आहे. पण आज पोरं इकडं आले पाहिजे ना, तरुणांनी इकडं आलं पाहिजे. तरुणांसाठी आहे तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात, लक्षात ठेवा. मग प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगल्या कामावर प्रतिक्रिया देत बसायचं नाही, प्रतिसाद द्यायचा. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका माझं बोलणं. प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्या. चांगलं काम व्हायला लागलं आपण सामील व्हा. चे गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो ऐका. आपल्याला ज्या काळाच्या भीतीनं त्याच्या पाया पडावं लागतं ना, काळाच्या, तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. पण तो कोण आहे? ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे सुदर्शन महाराज. तुकाराम महाराज म्हणले हे मी नाही सांगत, हे मी नाही सांगत. पुसा म्हणजे विचारा. 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. तुकाराम महाराजांना कधी स्वतःच्या मताचा आग्रह समाजाकडे चला. महाराज म्हणले हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. ऐका बरं का, तुकाराम महाराजांनी गाथा जरी निर्माण केलेला असेल ना, तर स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही. गाथ्यामध्ये स्वतःच्या मताचा आग्रह नाही, किंवा गाथ्यामध्ये स्वतःची भाषा नाही. ऐका बरं का, शास्त्राची, पुराणाची, वेदाची भाषा महाराज आपल्या समोर आणतात. महाराज म्हणले मी बोलतो याच्यावर तुम्ही विश्वास सहजासहजी ठेवू नका. मी बोलतो याची पडताळणी तुम्ही वेदात करा, शास्त्रात करा, पुराणात करा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, बोला पहावे पुराणी विचारोनी. ज्याच्या मनामध्ये मी बोलतो याच्यावर विश्वास नसेल त्यांनी पुराणाला विचारावं. आपल्या मताचा आग्रह कीर्तनात धरू नये. आमचे गुरुवर्य स्वामीजी सांगतात, कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत घरी बायको पुढं मांडावं, आणि ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. आणि आता तर ते ऐकतील का महाराज? 1,500 महिना चालू झालाय द्यायला. त्या का आता ऐकण्याच्या मनस्थितीत असतील का? म्हणतील अरे चल हाट. बरोबर आहे का नाही? असं व्हायचं. बरोबर आहे का नाही सांगा? म्हणले हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. मग कोणी म्हणाला आम्हाला पोवाडे गायला आवडत नाही किंवा गाता येत नाही, मग आम्ही काय करावं? म्हणले आम्हाला चिंतन करायला आवडतं. चिंतन करायला आवडतं आहे की नाही? काही माणसाला असं मोठ्यानं भजन करायला आवडत नाही. आपण किती सांगा भजन करा, भजन करा, ते आपलं मनातली मनात म्हणता. मग आपण जर म्हणला मोठ्याने म्हणा ना, ते म्हणतात महाराज नाही आवडत मला, मला आपलं मनातली मनात नामस्मरण करायला आवडतं. मग याचं फळ काय? महाराज म्हणले चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. भगवंताच्या नामाचं चिंतन जरी केलं, साऊंडवाले दादा ते जवळ बसलेले, भगवंताच्या नामाचं चिंतन जरी केलं तरी महाराज म्हणले काय काय मिळतं बघा. चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी. बस सुट्टी नाही महाराज. विठाला विठाला मला दिसू नाही म्हणून असं दोन्ही पायाच्या मध्ये धरून चालू आहे त्यांचं. बरोबर आहे ना? लक्ष द्या माझ्याकडे. चला, महाराज म्हणले चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. भोगही मिळतं आणि मोक्षही मिळतो. काही माणसाला नुसता भोग आवडत नाही आणि काहीला नुसती मुक्ती आवडत नाही. ऐक बरं का, काहीला वाटतं एकदा भोगही भोगावे आणि नंतर मुक्तीही मिळावी. बरोबर आहे ना? काहीला वाटतं मुक्तीसोबत भोग असला पाहिजे. बरोबर आहे? मग हे दोन्ही एकत्र जर पाहिजे असेल तर महाराज म्हणले भगवंताच्या नामाचं चिंतन करा. चिंतिता जयाशी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोग आणि मुक्ती तुमच्या घरच्या दासी झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद भगवंताच्या नामात आहे. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्षही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायची इच्छा आहे ना, त्या भगवंताचं नाम घ्या. त्याचं नाम घेतल्याच्या नंतर दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळतं. तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला
या अभंगामध्ये लक्ष द्या, भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन तुकोबाराय करतात. भगवंताच्या नाम सामर्थ्यामध्ये काय ताकद आहे, भगवंताच्या नामामध्ये काय ताकद आहे, भगवंताचं नाम घेतल्यानंतर जीवनात काय मिळू शकतं. एरवी जर आपण आपल्या सामर्थ्याचा विचार केला तर आपल्यामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. आपल्यामध्ये सामर्थ्य नाही ना आपल्या नावामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही. आपल्यामध्येही सामर्थ्य नाही आणि आपल्या नावामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही. पण जगाच्या मालकाचा जर विचार केला तर त्याच्या नावामध्ये एक वेगळं सामर्थ्य आहे. बघा, लक्ष देऊन ऐका. आपला विचार केला तर काय सामर्थ्य आहे आपल्यात? काहीच नाही. पशु का होत पनैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. विपाई आगीत पडे. लक्ष देऊन आहे का बरं का. त्याला जाळून टाकलं तर त्याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकून दिलं तर त्याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा फारसं नरदेहाचं काही होत नाही महाराज. या नरदेहासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. महाराज म्हणले, नाही अपवित्र शरीरा ऐसे. या शरीरासारखं अपवित्र दुसरं काही नाही बरं का. 2 दिवस आंघोळ करू नाही द्या. आंघोळ 2 दिवस जर नाही केली तर आपल्याला करमत नाही महाराज. जनावराला कधीच आंघोळ नाही, पण कधी जा त्यांच्या जवळ गेले की प्रसन्न वाटतं. माणसाला 2 दिवस आंघोळ नसली तर नको नको होतं, आणि जनावराला कधीच आंघोळ नाही पण ते फ्रेश असतं. म्हणजे विचार करा, आपल्यापेक्षा त्यांचं शरीर स्वच्छ आहे, पवित्र आहे. बरोबर आहे ना. याच्यासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. महाराज म्हणले, हे दुःखानं भरलेलं आहे, रोगानं भरलेलं आहे शरीर रोगात. बरोबर बरोबर बरोबर. शरीर रोगाचे भांडारे, शरीर रोगाचे भांडारे, शरीर दुःखाचे कोठारे, शरीर दुःखाचे कोठारे, शरीर दुर्गतीचे थारे, शरीर दुर्गतीचे थारे. नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीरा ऐसे, अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे. हे रोगाचं भांडार आहे. रोग बाहेरून कुठूनच येत नाही बरं का. सगळे रोग शरीरातच तयार होत असतात. कोणी म्हणतं हे इकडून आला आणि तिकडून आला, कायाचा इकडून आला आणि तिकडून आला. शरीरातच रोगाची निर्मिती होत असते. मग वात, पित्त आणि कफ या तिन्हीचा विस्तार म्हणजे सगळे रोग आहे. हे रोगाचं भांडार आहे, हे दुर्गंधीचं थार आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. हे अमंगळ आहे ना अपवित्र आहे. हे जन्माला आलं तरी 12 दिवसाचा विटाळ आहे. कळलं माझं बोल ना. हे जन्माला आलं तरी 12 दिवसाचा विटाळ आहे आणि मेलं की 13 दिवसाचा विटाळ आहे. जन्माचाही विटाळ आहे आणि मरणाचाही विटाळ आहे बरं का. असं नाही की माणूस मेल्यावरच विटाळ आहे. नाही, जन्माला आल्या तर बी विटाळच आहे ना. बरोबर आहे का नाही. बघा किती अपवित्र आहे. याला घालवायला गेलं तरी आंघोळ करूनच घरात यावं लागतं. एवढं अमंगळ आणि अपवित्र हे शरीर आहे. बरोबर आहे. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनाकडे नेलं तर महाराज म्हणले, याच्यासारखं उत्तम आणि चांगलं या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. बसलेले माणसं म्हणतील, महाराज काही क्षणापूर्वी तुम्ही आम्हाला सांगता की शरीरासारखं अमंगळ अपवित्र काही नाही, आणि दुसऱ्या क्षणाला तुम्ही म्हणता की याच्यासारखं उत्तम आणि चांगलं काहीच नाही. मग तुमची डबल इंजिनची गाडी आहे का? कीर्तनाकडे बी येतील, तमाशाकडे बी जाती, अशा डबल इंजिनच्या गाड्या असणार काय काय. तुमची अशी डबल इंजिनची गाडी आहे का? असं कसं बोलता हो तुम्ही. एक तर अमंगळ आहे का अपवित्र आहे, दोन्हीपैकी एक ठरवा. महाराज म्हणले, नाही नाही, अमंगळही आहे आणि अपवित्रही आहे. अमोल महाराज, अमंगळ आहे आणि अपवित्र सुद्धा आहे. बरोबर आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. भजना विना राहिलं तर याच्यासारखं अमंगळ काहीच नाही, आणि भजन केलं तर याच्यासारखं पवित्र दुसरं काहीच. महाराज म्हणले, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय
देह त्याचा हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा वा 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 चला पवित्राची होय देह त्याचा पवित्रची होय हे हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय देह त्याचा वा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हे हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा देह त्याचा देह त्याचा लाता फक्त मला मारू नका असं ब तेवढ्या लक्ष द्या महाराज हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय बोला जे पाठ आहे ते बोला हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय वा त्याचा देह पवित्र आहे जो हरिपाठ म्हणजे भगवंताची कीर्ती गातो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे आचोत सर्व काळ पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्याच्या मुखातून नामस्मरण आहे महाराज म्हणले त्याचा देह पवित्र आहे आता इथं भगवान बाबाचा फोटो आहे या पत्रिकेवर मग काय भगवान बाबाला 4 डोळे होते का 4 हात होते का 4 पाय होते काय होतं भगवान बाबाला आपल्यासारखं शरीर होतं ना मग त्यांचा फोटो पत्रिकेवर आहे मग आपला काय एखाद्या सामान्य माणसाचा नाही ऐका बरं का देवाच्या लाईनीत संताचा फोटो आहे ना मग आपला का नाही त्यांच्या मग त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय काहीच नाही महाराज शरीर त्यांचं ना आपलं सारखंच आहे फक्त ते रात्रंदिवस नामचिंतनात राहिले म्हणून त्यांचा फोटो आहे कळलं माझं बोल ते रात्रंदिवस भजनामध्ये राहिले दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची दिन धंदा रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे हे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा दिन रजनी हाची धंदा त्यांनी रात्रंदिवस एकच धंदा केला कोणता गोविंदाचे पोवाडे भगवंताच्या ज्याचे गरजता पोवाडे बरोबर आहे ना लक्ष देऊन ऐका भगवंताचं नामचिंतन केलं म्हणून त्यांच्या देहाला पवित्रता आली बरं का म्हणजे शरीर अमंगळ आहे हेही खरं आहे आणि शरीर अपवित्र आहे हेही खरं आहे कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं उदाहरण सांगतो कार्तिक महाराज आणि सुदर्शन महाराज दोघं मित्र लासलगावच्या बसस्टँडला गेले दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा लासलगावच्या बसस्टँडला गेले आणि मग त्यांना आमच्या हिंगोलीला जायचं होतं मग गाडीची वाट पाहत बसले गाडीला यायला थोडा वेळ होता मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता मग आता कार्तिक महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची ते सुदर्शन महाराजाला म्हणले सुदर्शन जिलेबी खायची इच्छा आहे रे सुदर्शन महाराज म्हणले बाबा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्या खिशात काही पैसे नाही अजून काला झाला नाही आज पहिलाच दिवस आहे हां माझ्या खिशात काही पैसे नाही म्हणले ते कार्तिक महाराज जरा डेअरिंग बाज ते म्हणले बरोबर आहे का मला कळतं बरं का असं थोडं थोडं कार्तिक महाराजा डेअरिंग थोडी म्हणले पैसे नसू द्या पण खायची तर इच्छा झाली ना ते सुदर्शन महाराज आपले गरीब ते म्हणले बा पैसे नाही खायचं कसं काय हो पैसे असले तर खायला अडचण नाही पैसे नाही खायचं कसं काय कार्तिक महाराज म्हणले हे बघाड्या खायची इच्छा झाली पैशाचं पाहून घेऊ सुदर्शन महाराज म्हणले आपला जीव पहिलाच बारीक आपल्याला काय त्या भानगडीत पडायचं नाही तुम्हाला खायचं तर का ते गेले कार्तिक महाराजांना हॉटेलवाल्याला म्हणले मला पावशेर जिलेबी द्या हॉटेलवाल्यानं जिलेबी दिली आणि ते खुर्ची टाकून खात बसले सुदर्शन महाराजाला दम निघाना अरे म्हणे याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागले आपल्याला अडचण काय आपण बी खाऊ म्हणे पहिलं तर त्याचं होईल काय व्हायचं तर मग आपलं होईन बरोबर आहे
सुदर्शन महाराज बी गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. दोघांनी जिलेबी घेतली, खात बसले. कार्तिक महाराजांचं खाऊन झालं. कार्तिक महाराज आपले हात धुतले, बेसिनला निघाले. हॉटेलवाला म्हणे ओ पैसे. कार्तिक महाराज म्हणले ओ अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे खोटं बोलताय तुम्ही, अहो तुम्ही पैसे दिले नाही. हा कार्तिक महाराज म्हणले अहो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली का. हॉटेलवाला म्हणे खोटं बोलताय तुम्ही, अगोदर पैसे दिले नाही अगोदर जिलेबी घेतली आणि तसेच निघाले. कार्तिक महाराज म्हणले अहो तुम्ही खोटं बोलताय, अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. तेवढ्यात सुदर्शन महाराज मध्येच उठले ना हॉटेलवाल्याला म्हणले हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गोंधळून गेला. तो म्हणे नाही 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 तुम्ही दिलेले आठवणीत आहे हो, ह्या माणसाने दिले नाही. तुम्ही दिलेले आठवणीत आहे म्हणे, ह्या माणसाने दिले नाही. हा सुदर्शन महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे, आता काय टेन्शन घ्यायचं काम. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, कार्तिक महाराज म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं काय झालं काय झालं. ते हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. ते महाराज म्हणले अहो खोटं बोलतो हॉटेलवाला. महाराज माणूस मी आणि 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का तुम्ही सांगा बरं. अहो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. ऐकणारे म्हणले हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. अशानं हा वाद मिटणार नाही. आम्ही तर इथं नव्हतो ना, आता आम्ही कोणावर विश्वास ठेवावं. तुमचं खोटंही म्हणू शकत नाही आणि यांचंही खोटं म्हणू शकत नाही. मग आम्ही कोणावर विश्वास ठेवा. इथं एखादा तिसरा माणूस होता का. हॉटेलवाल्याला म्हणले इथं एखादा तिसरा माणूस होता का. त्याला आय विटनेस म्हणतात, पुरावा. बरोबर आहे ना. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं का. पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा. एखादा तिसरा माणूस इथं होता का. हॉटेलवाला म्हणे हे बघा हे होते तुम्ही यांना विचारा. आता त्याला नाव माहीत नाही ना. ते म्हणे हे होते हे महाराज तुम्ही यांना विचारा. हे बाकीचे माणसं म्हणले का हो ह्या महाराजांनी या हॉटेलवाल्याचे पैसे दिले का. सुदर्शन महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव आपपर भाव ठेवणार नाही. आहे का नाही. लक्ष देऊन ऐका. मी भारतातल्या जनतेला समसमानतेची वागणूक देईल. बरोबर आहे ना. मी आता शपथ घेतो ऐका. म्हणजे काय ह्या महाराजांनी यांना हॉटेलवाल्यांना पैसे दिले का. सुदर्शन महाराज म्हणले बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे कार्तिक महाराजांनी सुद्धा दिले. कळलं का तुम्हाला. म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे आणि यांनी दिले नाही हे. हॉटेलवाला तरी कुठं खोटा बोलायला लागला. बरोबर आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. मग शरीर अमंगळ आहे हेही खरं आहे, आणि अपवित्र आहे हेही खरं आहे, आणि उत्तम आहे हेही खरं आहे, आणि चांगलं आहे हेही खरं आहे. विठाला ज्यांना नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर या जगण्यावर बोला शतदा प्रेम करावे. आणि वैतागलेले म्हणतात चिठ्ठी कुठं हरवली. बरोबर आहे ना. वैतागलेले म्हणतात चिठ्ठी कुठं हरवली. या नरदेहाचा विचार केला ज्यांना किंमत कळाली ते म्हणतात महाराज लक्ष द्या माझ्याकडे. ज्यांना या नरदेहाची किंमत कळाली ना ते म्हणतात या नरदेहात आल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका. पावला हा देह का गटाळी न्याये, न घडो उपाय घडो आले, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो म्हणती ते होती तरी का चित्ते न धरावे. ज्यांना नरदेह मिळाला ते म्हणतात लक्ष द्या माझ्याकडे. ह्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे आपल्याला. हे समस्या सगळ्यांच्या जीवनात येतात. कोणी म्हणसान महाराज किती अडचणी आमचा आम्हाला माहिती आहे. बिना अडचणीचं कोण आहे. ज्यांचा सप्ताह करायला लागले तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा त्यांच्याचबद्दल बोलतो. अरे त्यांचे मायबाप जेलमध्ये होते. ज्यांचे आज सप्ते होतात, ज्यांची मंदिरं आहेत, अडचणी बघा. त्यांचे आई वडील जेलमध्ये, त्यांचा जन्म बोला 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 जन्म जेलमध्ये म्हणजे कारागृहातच. बरोबर आहे. जगाच्या मालकाला कुठं जन्म घ्यावा लागला. कारागृहात. बरं जन्म घेतल्याबरोबर खऱ्या आईवडिलाला सोडून द्यावं लागलं, आणि ज्या मायबापाची ओळख नाही त्यांच्या घरी जाऊन राहावं लागलं. बरं जातानी का कमी अडचणी. पाऊस बरोबर आहे ना. त्याच्यात पुन्हा नदीला पूर आलेला. लक्ष द्या अडचणी बघा.
नदीला पूर, वरून पाऊस, टोपलीत टाकलेलं, जन्म घेतल्याबरोबर तिथून पुन्हा गोकुळात. ऐका, गोकुळात 7 दिवसाचे असतानाच पुतना नावाची राक्षसीन मारायला आली. बरोबर आहे. अनेक राक्षस आले. बरं तिथं थोड्या दिवस राहिले ना राहिले का ते गोकुळ सोडून वृंदावनात जावं लागलं. त्या वृंदावनात थोडे दिवस राहिले का तिथंही त्रास झाला. पुन्हा तिथून लक्ष द्या, पुन्हा मथुरेत नेलं. मथुरेत नेलं. अहो किती अडचणी हो. मग अडचणीशिवाय जीवन आहे का कुणाचं सांगा. हे बघा, मी सांगेल तुम्हाला, विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. टाळ्या वाजवा, नाही कळलं तरी चांगलं आहे. हां, लक्ष द्या. संकट येत राहत, आता हे बी संकटाचे म्हणा, संकट येत राहतात, त्याला हसतमुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं हे जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. विठाला विठाला. महाराज म्हणले याचा जर विचार केला या नरदेहाचा तर याच्यात फारसं काही सामर्थ्य नाही, पण याला भगवंताच्या नामचिंतनाकडे जर नेलं तर महाराज म्हणले स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. लक्ष देऊन ऐका बरं का, या मृत्यू लोकात जन्म मिळावा अशी अपेक्षा करतात. हा, नरदेहाचा विचार केला तर लक्ष द्या माझ्याकडे. याच्यात सामर्थ्य नाही. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेताशे. आहे काय, उंदीराला जसा बोका घेऊन जातो तसा काळ देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून म्हणतात मरते उपजती सवेती ते मरते उपजती वरती उपजते नव हे उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजती सवेती ते मरते उपजती सवेती ते मरते उपजती सवेती ते. हे उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते नवती ते मरते उपजते नवती मरते उपजते नवती ते सवेती उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. लक्षात ठेवा, जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. देह जाईल, 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 दगडा कारे नुमदती नुमदती दगडा कारे नुमदती नुमदती दगडा कारे नुमदती दगडा दगडा. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल, जाईल त्या
देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल ह्या टाळ्या वाजून जाणार आहे ते टाळ्या राहतील तेवढ्या आहे का नाही. महाराज म्हणले देह जाणार आहे. देहा पाचाचा आणेला उसना शेकी ज्याचा त्याला देणे लागे. बरोबर आहे ना. शेवटी ज्याचं त्याला द्यावं लागणार आहे. सज धज के जब मौत की शहजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. महाराज म्हणले एकदा बोलावणं आलं की जावं लागणार आहे. म्हणून लक्ष द्या माझ्याकडे. म्हणतात जिवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम सुमरोगे राम. तुम कब सुमरोगे राम. जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान अब तो कब सुमरोगे राम. अब तुम सुमरोगे राम. तुम कब सुमरोगे जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणले शरीर जाणारे याच्यात काय नवले. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले जाग व्हा. हे भय आलेलं आहे आपल्या मागे. बरोबर आहे. एक पाहत असा एकाची धने सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. मग महाराज जाग होण्याची गरज आहे. म्हणून म्हणतात मनुष्य जनमान मोली रे मिट्टी में ना रोली रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जनमान मोली रे मिट्टी में ना रोली रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. महाराज म्हणले आता मिळालंय पुढं मिळल गॅरंटी नाही महाराज. मग या नरदेहात आल्यानंतर एक सामर्थ्य आहे. आलाय मिळालाय तर देवाचं चिंतन करा. मिळालंय तर नामस्मरण करा. लक्ष देऊन ऐका. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है शरीर के लिए जैसा गुट्टा आवश्यक है ना. गुट्ट होतं ना ते आहे का नाही. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. कळलं. याच जन्मी ओळखी करात्मा राम. याच जन्मी ओळखी करात्मा राम. बोला याच जन्मी ओळखी करात्मा राम. याच जन्मी ओळखी करात्मा राम. हे संसार संभ्रम भोगून का. संसार संभ्रम भोगून का. ओ संसार संभ्रम भोगून
यत जन्मी ओळखी करा आत्माराम यात जन्मी ओळखी करा आत्माराम यात जन्मी एक पक्ष पुढे चालला असं पडल ना सरकार. हा महाराज म्हणले याच जन्मी ओळख. दोघं गावातलेच आहेत काय? टाळ्या वाजवा दोघांसाठी. तुम्ही लाजू नका नाही बाई. हा नाचायचं दणकन त्याला काय. महाराज म्हणले याच जन्मी ओळखी करा आत्माराम. नाचो कीर्तनाचे. हा इथं नाचणं बी भक्ती आहे. काय उगाच नाचायले काय पोरं. भक्ती आहे नाचणं सुद्धा. याचे जन्मी ओळखी करा आत्माराम. त्या आत्मारामाची ओळख करून घेण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. लक्ष देऊन ऐका. एवढंच सामर्थ्य या नरदेहात आहे. एवढं सामर्थ्य या नरदेहात आहे की याला नामचिंतनाने देवाला प्राप्त करता येतं. या नरदेहात आल्यानंतर एवढं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. नाही तर बघा तुम्ही मरावं लागत असता. महाराज म्हणले आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसार. मोठ्या मोठ्याचं आयुष्य घेऊन गेलाय तो. आपलं काय घेऊन बसलात. हे बघा सरपंच असला तर गावात भीत नाही. सरपंच असला तर गावात होय सरपंच असला तर गावात घाबरणार नाही. आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. आणि पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. नाही हो, मृत्यूच्या भीतीनं पंतप्रधानाला सुद्धा बांगलादेश सोडून भारतात यावं लागतं. माझं बोल नका. मी काय आता फार पुराणातलं सांगतोय का. हे आता 2-4 दिवसातलं आहे. पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीनं पद आणि देश सोडून पळावं लागतं. लक्षात ठेवा बरं का. मरणाची भीती नाही असा माणूसच नाही महाराज. अरे अवतारांना संपवलं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पड गए काल के फाशी. बरोबर आहे. सगळ्यांना जावं लागलं. आपलं काय घेऊन बसलात. मग मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. दुसऱ्यांदा पाय धरतो डॉक्टराचे, पैसे लागू द्या पण मी मेलो नाही पाहिजे. यंदाचा कांदा जाऊ द्या. बरोबर आहे ना. यंदाचा कांदा जाऊ द्या पण हा कांदा राहू द्या इथे. बरोबर आहे ना. यंदाचा कांदा जाऊ द्या पण मी मेलो नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे. डॉक्टरचे पाय धरतो पण डॉक्टर म्हणतो हे बघा प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. शेवटी ईश्वराची इच्छा. वाचवणं आमच्या हातात जर असतं तर आम्ही राहिलो असतो ना. हे बघा डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर डॉक्टर तर राहिले असते. बरोबर आहे ना. डॉक्टर तर राहिले असते. ते म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, आम्ही तुम्हाला वाचू नाही शकत. मग एखाद्या महाराजाचे पाय धरतात. महाराज मी मेलो नाही पाहिजे, माझं कल्याण करा. महाराज म्हणले माझीच भिवंडी झालेली आहे, तो कल्याण कुठं करू मी सांगा. आता लक्ष देऊन ऐका बघा. महाराज माझं कल्याण करा, मी मेलो नाही पाहिजे. महाराज म्हणले अरे हे असं होत नाही येड्या. लक्ष द्या माझ्याकडे. मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मृत्यूची भीती याचे त्याचे पाय धरून जाणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तुमच्या अंगावर जर त्यांच्या घरचं कुत्रं धावून आलं तर आपण त्याला दगड मारावा का. बोला. त्याला दगडही मारू नये त्याला हाडही म्हणू नये. दगड मारलं तर चावण्याची भीती आहे आणि हाड म्हणलं तर भुंकत राहील. बरोबर आहे. त्याच्यामुळं त्याला हाडही म्हणू नका आणि दगडही मारू नका. त्याच्या मालकाला आवाज द्या. ओ सरपंच ह्या मोतीला आवरा बरं, ह्या टॉमीला आवरा बरं. मग सरपंच म्हणतील अय टॉमी चल इकडे. महाराज आहेत ते, बाबा आहेत असं बोलतात बरं का कुत्र्याला माणसं. आणि ते ऐकतं पण. ते येतं त्या मालकाच्या पायाजवळ जाऊन बोला उभं राहतं. बरोबर आहे. आणि मग मालक म्हणतात या आता महाराज. मालक काय म्हणतात या आता महाराज. मग ते महाराज म्हणतात अहो पण ते कुत्रं. मालक काय म्हणतात ऐका. अहो आता त्याची हिंमत नाही तुम्हाला भुंकण्याची. त्याचा बाप इथं उभा आहे ना, त्याची काय हिंमत आहे तुम्हाला भुंकण्याची. ऐका माझा दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. कुत्र्याला हाड म्हणत बसू नका, दगडही मारू नका. हाड म्हणाल तर भुंकण्याची भीती आहे, दगड माराल तर चावण्याची भीती आहे. त्याच्या मालकाला हाक मारलं ना की टेन्शन राहत नाही. त्याच्या मालकाला हाक मारलं ना भीती राहत नाही. तसं हा काळ ज्याच्या कामाला आहे ना तुम्ही त्याच्या कशाला पाया पडता.
कामगाराच्या कशाला पाय पडता? हा ज्याच्या कामाला आहे त्याच्या मालकाच्या नामाचे काळे गुलाब सलाम करी, काळे गुलाब सलाम करी, काळ गुलाब सलाम करे, काळ गुलाब सलाम करे, हे काळे गुलाब सलाम करी, काळे गुलाब सलाम करी, काळ गुलाब सलाम करे, काळ गुलाब सलाम करे. दुःख यगारी राबतो, दुःख यगारी राबतो, 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 काळे गुलाब सलाम करी, काळे गुलाब सलाम करी, हे काळे गुलाब सलाम करे. जमत नाही वयाला. हो लाजू लागले ते आहे का नाही? वा वा, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले त्या काळाच्या पाया पडू नका, हा काळ ज्याच्या कामाला आहे तुम्ही त्याच्या पाया पडा. मारा हा कधी वा भय अट्टहासे, जो काळ असे दुरी ठेला. अरे मालकाला हाक मारा, त्याच्या नावाचे पोवाडे गा. त्याच्या नामाचे पोवाडे गायल्यानंतर तुम्हाला पाया पडायची गरज नाही, तो तुमच्या पाया पडेल. ज्याचे गरजे ताप बाणे, ज्याचे गरजे ताप बाणे, गरजे ताप बाणे, ज्याचे गरज ताप बाणे, गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरजे ताप बाणे, ज्याचे गरजे ताप बाणे, गरजे ताप बाणे, ज्याचे गरजे ताप बाणे, गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे. कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे, कळी काळा पाया कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे, कळी काळा तो हा पंढरी ताराना, तो हा पंढरी ताराना, पंढरी ताराना, तो हा पंढरी ताराना, पंढरी ताराना, तो पंढरी ताराना, तो पंढरी ताराना, तो पंढरी ताराना. पंढरी ताराना, पंढरी ताराना, पंढरी ताराना. टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात है महाराज, वा. महाराज म्हणले ज्याचे गरज पोवाडे, कळी काळ पाया पडे. ऐका नाही, त्या भगवंताचे पोवाडे गा, झुमक्याचे नाही. हा लक्ष द्या माझ्याकडे. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा, ज्याचे गरज पोवाडे. लक्ष द्या माझ्याकडे. कळी काळ पाया पडे, ही ताकद आहे भगवंताच्या नामात. काळ सुद्धा पाया पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या अधिकाऱ्यानं जर तुमचं काम नाही केलं, पंचायत समितीत गेले तुम्ही आणि एखाद्या अधिकाऱ्यानं जर तुमचं काम केलं नाही, तर त्या अधिकाऱ्यासोबत भांडत बसू नका. तुमच्या आमदाराला फोन करा, हो साहेब मी इथं फाईल घेऊन आलो होतो, हा अधिकारी काम करत नाही, द्या त्याच्याकडे फोन. मग ते साहेब म्हणतात, माझा कार्यकर्ता येतो, बरोबर साहेब पुन्हा तक्रार येणार नाही, काम झालं. अधिकाऱ्याला कशाला भांडता? तुमच्या नेत्याला फोन करा ना, तुमच्या नेत्याला फोन करा. हा तसा काळ हा अधिकारी माणूस आहे, नेता वर बसलेला आहे, जगाचा मालक, बरोबर आहे ना. त्याच्याच नामाचे पोवाडे गायल्यावर टेन्शन आहे का? काय नाही ना महाराज. सांगा, भिण्याची गरज आहे? अजिबात घाबरण्याची गरज नाही. भीती असते ना कुणाला ना कुणाला, कशाची ना कशाची भीती आहे. ऐका बरं का, एक बंदूक घेऊन शिकारीला निघालो. जरा 4G आहे कार्तिक महाराज. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठे निघाले? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. आडनावाच्या नाही हा. तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली, ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे, हो तुम्ही तर वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रं उभं आहे. नाही कळलं का तुम्हाला? अरे हे वाघाची भीती आहेच ना,
कुणाला न कुणाला कशाची न कशाची भीती आहे, पण मरणाची भीती सर्वाला आहे. मग महाराज म्हणले ही भीती घालवायची असेल तर त्याचे पोवाडे गा. दिन रजनी हाची धंदा, अगोदर बोलून गेलो आपण, गोविंदाचे पोवाडे. ज्याचे गरजता, गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे. कळलं माझं बोलणं? आभाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं म्हणजे मोठा आवाज करणे, बरोबर आहे. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे, आणि उंच स्वरात म्हणणारी माणसं लवकर फेमस होतात. उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात. गरजणे म्हणजे उंच स्वरात म्हणणे, आहे की नाही. मग पोवाडे म्हणजे काय? गायीन लीळा चरित्र पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे त्याची कथा, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडा म्हणजे त्याचं गुणगान. किती अर्थ सांगू मी तुम्हाला. शाहीर शिवाजी महाराजाचा काय गातो? बोला. मग पोवाड्यात काय असतं? शिवाजी महाराजाचं चरित्र. चरित्र संगीताच्या स्वरूपात मांडणं म्हणजे पोवाडा म्हणणं. डफावर थाप तुंतुण्याचे शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, बरोबर आहे ना. असंच असतं ना ते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गात असताना म्हणतात, आता पोवाडा म्हणलं की त्या आवाजातच असला पाहिजे बरं का. पोवाड्याला तोच आवाज, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, त्याच आवाजात असलं पाहिजे. नाही तर शिवाजी महाराजाचं चरित्र असं काय हलक्या आवाजात सांगून जमल का? छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाज आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी लक्ष देऊन ऐका बरं का. मग पोवाड गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे. ज्याची गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र. आता त्याचं भजन करा, बरोबर आहे ना. देवाचं भजन केलं पाहिजे. देवानं नरदेह भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला दे भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह हो भजना गुमटा. देवानं नरदेह भजनासाठी म्हणजे पोवाडं गाण्यासाठी दिलेला आहे. याच देही घडे देवाचे भजन चिंतन अनेक हे ज्ञान नाही गोटे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे, भगवंताचे पोवाडे गा. परिणाम कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. महाराजांनी प्रमाण दिलं, काळ गुलाम सलाम करी. सलाम म्हणजे पाया पडणंच ना. गुलामी करणं म्हणजे पाया पडणं, सलाम करणं म्हणजे पाया पडणं. काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतो, याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अजून बोलू तुम्हाला, ऐका. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम 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 धन्य गो
घेता कापे यम, याला म्हणतात कळी काळ पाया पडे. उदाहरण सांगतो ऐका. या साधू संताच्या काळ पायाच पडलेला आहे बरं का, सगळ्या साधू संताच्या आहे. लक्ष द्या माझ्याकडे. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली मायाहो, ऐकताय ना तुम्ही. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. आता ही अंत्ययात्रा तिथून चालली आणि या पोरगी सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदाच या बाईच्या मनात आलं, म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. बघा बरं का काय म्हणली बाई मनातल्या मनात, या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का, असं बी आहे. बरोबर आहे, लक्ष देऊन ऐका बरं का. बाकीचे थांबतील का महाराज. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा झाली. अरे एवढा मोठा महाराज पण आमच्याच खांद्यावर शेवटी चालला का नाही. महाराज म्हणले तुमच्या खांद्याची गरज नाही, ठेवा मला खाली. पुन्हा उठून बसली आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. अरे ज्या भगवान बाबाला आपण ऐकता त्या भगवान बाबाने स्वतःचं इंद्रिय दगडात ठेचलं होतं. ज्यांनी इंद्रिय टेचलं आणि इंद्रिय टेचल्यानंतर माणूस जिवंत राहणं शक्य गोष्ट आहे काही. पण महाराज त्याच्यानंतर भगवानगडाची निर्मिती आहे. त्याच्यानंतर बाबा कितीतरी वर्ष या भूतलावर राहिले आणि जेव्हा भगवानगडाच्या मंदिराचं काम पूर्ण झालं आणि पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्याच्यानंतर वाटलं काम संपलं ना आता जायचं आहे. याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. सोपी गोष्ट नाही महाराज, लक्षात घ्या. काळावर विजय मिळवला या माणसानं, म्हणून ज्या तो मिळवला कशावर, ज्याचे गरजता पोवाडे. बाता बराहारी राम बाणी बाता बराहारी राम बाणी बाता बराहारी राम बाणी बाता बराहारी. तुका म्हणे काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा काळा आला तोंडावरी. तुका म्हणे काळा काळा आला तोंडावरी, तुका म्हणे काळा काळा आला तोंडावरी. तुका म्हणे काळा तुका म्हणे काळा आला तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी. तुका म्हणे राम नामे. तुका म्हणे काळा आला तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणी. नाचिवंत अति अति प्रिया पुत्र धन, नाचिवंत अति अति प्रिया पुत्र धन. नाचिवंत अति प्रिया थोबाडीत ऐका. महाराज म्हणले काळाच्या थोबाडीत हाणायचं असेल तर काय करा. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणे. त्याच्यासाठी रामबाण उपाय करणं गरजेचं आहे. कळलं माझं बोलणं. रामबाण कशाला म्हणतात माहिती आहे का. रामबाण उपाय. प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी. एक बाणी म्हणजे जो बाण ज्या कामासाठी सोडला तो काम करूनच थांबायचा, म्हणून माणसं म्हणतात हा रामबाण उपाय. बरोबर आहे ना. हा रामबाण उपाय म्हणतात. मग काळा हाना तोंडावरी, बस ज्याचे गरजता पोवाडे. कळी काळ पाया पडे तुहा पंढरीचा राणा, पुसासाच वाटरा जाना. तो पंढरपूरचा राजा आहे, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा, पण या जगाचा राजा. कानडा
राजा पंढरीचा कानडा, 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 राजा पंढरीचा. हा नाम्याची खीरचा खितो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. महाराज म्हणले तो पांडुरंग या जगाचा राजा आहे. मग पुसा 618 जना चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. ध्रुव बाळाचं उदाहरण इथं बसून घ्या, आहे का नाही. भुक्ती म्हणजे भोग आणि मोक्ष. 36,000 वर्षापर्यंत राज्य, नंतर मोक्ष, आहे का. लक्ष द्या माझ्याकडे. माऊली म्हणले आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला चार्जिंग आणि रेंज द्या भाऊ आता बस. आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला शेवटी काय पाहिजे, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे बघा. आता वैकुंठाला जायची सर्वांनाच इच्छा असते हा. म्हणून अजून मी अशी एकही पत्रिका पाहिली नाही मेल्यानंतर नरकवासी. म्हणजे आता हे सगळेच जर तिथं चालले तर मग हे नरक कुणासाठी आहे. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, भजन करून मेला तरी वैकुंठवासी. आणि ते बोलणारे म्हणतात यांना देवानं आपल्याजवळ चांगली जागा देऊ दे. तिथं काय फ्लॅट सिस्टीम आहे का काय, मला मेळ नाही लागला असून बरं का. लक्ष द्या माझ्याकडे. आणि चांगली जागा कोणाला, दारू पिऊन मरणाऱ्याला चांगली जागा मिळू. आणि महाराजांना कुठं राहू मग, हां बरोबर आहे का नाही. पण ते असे लिहितात सगळे, वैकुंठवासी, कैलासवासी किंवा स्वर्गवासी, बरोबर आहे. म्हणजे वैकुंठ सगळ्यांना आवडतंच ना, म्हणूनच लिहितात ना, आवडतं म्हणून लिहितात ना, बरोबर आहे का नाही. पण वैकुंठ एवढं सोपं नाही. महाराज म्हणले वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागतं महाराज. एवढं सोपं आहे का. पण म्हणले एवढं दुर्लभ असणारं वैकुंठसुद्धा सहज आणि सुलभ जर मिळवायचं असेल तर तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं नाव घेतलं की ते सुलभ आहे. तपश्चर्या करायची गरज नाही, त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे, तुम्हाला वैकुंठ सहज मिळतं. काय नामाची ताकद आहे. एकच उदाहरण सांगणार आहे, वेळ संपत आला. हां माझ्याकडे लक्ष द्या. दोघं भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतं ना. आता सप्ताह चालला म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं असं समजू नका. काही ना पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता बरोबर आहे ना. तुम्ही पड गावाच्या बाहेर जाऊन पड, आहे का नाही. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. एक बोलू तुम्हाला, ऐका. राम मंदिर बांधल्यानंतर हिंदू जेवढा एकवटला नाही ना, तेवढा विरोधात मुसलमान एक झालेला आहे. रामगिरी महाराज बोलल्याच्या नंतर हिंदू जेवढा जागा झाला नाही ना, मुसलमान विरोधात 100% उभा राहिला आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा. आज आपण आपल्या धर्माबद्दल गाफील आहेत माणसं. काय काय चुकीचं बोलले नाही रामगिरी महाराज. जे त्यांच्या ग्रंथात आहे तेच मांडलं ना. जे त्यांच्या मौलवीनं अनेकदा सांगितलं तेच त्यांनी मांडलं. चुकीचं काय त्याच्यात. आपले अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले पुरोगामी विचार म्हणणारे. तुझा बांगलादेश होईल मग कळल पुरोगामी विचार, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. बांगलादेशमध्ये मरणारा ना AC आहे, ना ST आहे, ना ओपन आहे, ना OBC आहे. बांगलादेशमध्ये मारल्या जाणारा हिंदू आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे कास्ट पाहून मारल्या जाणारं नाही महाराज. तिथे हिंदू आहे म्हणून मारल्या चाललेल्या आहेत. लक्षात घ्या. आपण उभं राहिलं पाहिजे. अरे आपला माणूस जर एवढं बरं, मला आनंद वाटला. मी दाद देईन त्या माणसाच्या डेअरिंगला. हां त्यांनी सांगितलं मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. मीडियावाले म्हणले तुम्हाला केस वगैरे झाली, परिणामाला सामोरं जायला मी तयार आहे. अरे हे माणसं जीवावर उदार झालेले असतात धर्मासाठी. हे आपल्यासाठी पाय चाटून नसतात, इकडं तिकडं फिरणारे नसतात महाराज. अरे धर्मासाठी मरणाला सुद्धा मागं न हटणारी माणसं आहे, ते लक्षात ठेवा. सोपी गोष्ट आहे काही. अरे धर्म कारण येत असेल तिथं राजकारण आणि जातपात चुलीत घातली पाहिजे. कळलं माझं बोलणं.
जिथं धर्माचा विषय येत असेल ते राजकारण गेलं चुलीत आणि ती जातही गेली चुलीत. अरे धर्मच नाही टिकला तर तुमचा नेता काय टिकल, चला बोला. धर्मच नाही टिकला तर तुमची जात काय टिकल, चला बोला. कुठं जात राजकारण घेऊन बसले. अरे जात राजकारण हे धर्मापेक्षा खूप छोटं आहे. जेव्हा धर्म टिकेल तेव्हा ह्या गोष्टीची काहीतरी गरज पडेल. अरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज ही जोडी होती ना. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना सांगितलं, राजे आमच्याकडून नीट नाही झालेले तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांना दुरुस्त करा. कळलं माझं बोलणं? लक्षात ठेवा, शास्त्र आणि शस्त्र याच्याने देश चालत असतो. महाराज हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. बरोबर आहे ना. हा झेंडा नुसता घेऊन चालता नाही आला पाहिजे, कधी कधी उलटा बी करता आला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही हो, सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी वाजून खुश करण, आणि राक्षस आला तर त्याच्यासाठी त्रिशूळ माझ्याकडे सुदर्शन आहे. ज्यांचा पवित्र महिना चालू आहे ते भगवान शंकर काय वाजवलं त्यांनी? डमरू नाही, नुसतं डमरूच नाही वाजवलं, अनेक राक्षसांना बी वाजवलं. कळलं माझं बोलणं? भक्त आला तर डमरू, राक्षस आला तर त्रिशूळ माझ्याकडे, विसरू नका. जास्त चांगुलपणा बी माणसाचा घात करणारा असतो बरं का. लयच असं आपणच सगळं सांभाळलं पाहिजे, लय चालत जाऊ नका असं. कळलं माझं बोलणं? आपल्या धर्मावर संकट येत असेल तर आपण तिथं उभं राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, आपला धर्मासाठी एखादा माणूस जर जीवावर उदार असेल तर आपण मागं तर उभं राहा. आणि मागं उभं राहायला अडचण काय आपल्याला? एक सांगेन मी तुम्हाला, काही नालायक त्यांच्या विरोधात बोलले. अरे आपली लायकी काय, आपण बोलतो काय, कुणाबद्दल बोलतो आपण, आणि कसे कोण बोललं? काही तळवे चाटणारी बोलली. मी नावं घेत नाही अशाचे कीर्तनात. विठाला विठाला. लक्षात ठेवा, आपण कधीतरी जाग राहिलं पाहिजे ना. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायचं, आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात येत नाही हो. आज एवढे तरुण पोरं कीर्तनात आहे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आनंद आहे महाराज. लक्षात ठेवा बरं का, आज पोरांनी कीर्तनाला आलं पाहिजे, तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. आता या शाट झालेल्या गाड्या सांगून काय फायदा आहे? बोला. यायनं जे करायचं ते करून बसले, जे वागायचं ते वागून बसले. यायच्या हातात उरलं काय आता? पश्चाताप. बाकी काय उरलं? हो म्हातारे माणसाने पोरायला म्हणायचं, हाय आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या गावाला तुझा बायोडाटा माहिती आहे. बरोबर आहे ना. उगं वाय वाढल्यामुळे लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, पोरायनं आलं चांगले आहे महाराज, पोरं चांगले आहेत. आज तरुण पोरं आज कीर्तन, अहो आम्ही 90% नियोजन पाहतो आज पोरायच्या हातात गेलेले आहेत तरुणांच्या. आणि तरुणांच्या हातात सप्ते गेल्यापासून सप्त्याचा हुलिया बदलला महाराज. नियोजन असेल, काय गोष्टी असेल, सगळ्या गोष्टीत म्हणजे काय मी ज्येष्ठांना डावलतो असं नाही. इथून मागं त्यांनी सांभाळत आणलं, ही त्यांचे उपकार आहेत की त्यांनी आपल्याजवळ हा ठेवा दिला आहे. पण आज पोरं इकडं आले पाहिजे ना, तरुणांनी इकडं आलं पाहिजे. तरुणांसाठी आहे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. लक्षात ठेवा. मग प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगल्या कामावर प्रतिक्रिया देत बसायचं नाही, प्रतिसाद द्यायचा. बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका माझं बोलणं. प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्या. चांगलं काम व्हायला लागलं आपण सामील व्हा, चांगलं काम व्हायला लागलं आपण सामील व्हा. आता एवढा सुंदर मंडप झाला, आनंदाची गोष्ट आहे. कोण आणला, काय आणला, कुठून आणला, ह्याच्या चौकशा करत बसण्यापेक्षा चांगलं झालंय ना, चांगलं झालं ना, आपण त्याचं प्रोत्साहन केलं पाहिजे. आपण चांगल्या कामाचं कौतुक करायला शिका. हा वाईटाला वाईट म्हणा, तो भाग वेगळा असेल, पण चांगल्याला तर चांगलं म्हणा. मागं त्या शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला बघा, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. एक मीडियावालं गेलं आणि एका बाईला म्हणली, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. हाय लक्षात ठेवा. आता हे काय चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशात बी निघते ना महाराज, कशात निघत नाही सांगा मला. सांगायचं काय इथं विठाला विठाला चांगलं झालं का नाही? बरोबर. अरे व्हायला लागले ना. आता हे 1500 रुपये महिन्याला चालू झाले. बरोबर आहे का नाही? केलं ना चालू. अरे तुम्ही तर दिलं नाही, देणाऱ्यानं दिलं, चालू झालं, व्हायला मिळायला लागलं. मग त्याने काय द्यायच्या बापाच्या घरचं नाही दिलं, हे सगळं बजेटमधून तुमच्या आमच्या करातूनच. पण योजना तर चालू झाली ना. खुश झाल्या का नाही बिचाऱ्या? सांगा तुम्ही आता. हां खुश
खुश झाल्या का नाही? पण यायची अडचण अशी झाली सरपंच, बरं का सरपंच, यायची अडचण अशी झाली, यायनं मागं ते 75 वर्षाला एस टी फुकट झाली म्हणून 65चं 75 करून घेतलं. आणि आता ही योजना 65 वर क्लोज झाली. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले 80 किती. बरोबर आहे? लटकते रे हाय का? बस काय म्हणत असतील कुठून दुर्बुद्धी सुचली. बरोबर आहे का नाही सांगा? लक्ष द्या माझ्याकडे. चांगल्या कामाचं कौतुक करायला शिका. चांगलं काम केलं पाहिजे महाराज. एक बोलेन मी तुम्हाला, आज एवढं सुंदर आहे, आज एवढा सुंदर कार्यक्रम व्हायला लागला, आपण त्याचं कौतुक माना. पुढं करणारी माणसं करायला लागली, आपण मागं उभं राहा. कोणी करू द्या, पुढं करणारे पुढं होत असतील तर आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. चुका काढत बसू नका बरं का. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजा तेवढं होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक तेवढं होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता आणि भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करतात हो माणसं. बरं जे जास्त देतं ते बेजार नाही करत, कमी देतं ते लई बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. वार 11 रुपयातच का एवढं? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जा, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, निघेतून. बरोबर आहे? हे बघा, या सप्त्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवायचा आणि मग चूक काढायचा. दाखव. हे बघ, विरोध करण्यासाठी सुद्धा तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं बरं का. विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. ज्यानं काम नाही केलं त्याला म्हणतात ए बोल नको, तू काय केलं रे आजपर्यंत, आम्हाला माहीत नाही का, करून दाखव काहीतरी म्हणतात माणसं. लक्षात ठेवा, उंचीचं व्हावं लागत असतं. 2 पद्धतीनं जगा. 2 पद्धत जगण्याच्या सांगतो. आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा, आणि त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. 2च पद्धतीनं जीवन चाललं पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. या 2 पद्धतीनं. विरोध जरी असेल तर तेवढं उंचीचं व्हा. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये, त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी. तो बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना मग ते. बरोबर आहे का नाही? तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. लक्षात ठेवा, तेवढं उंचीचं होणं गरजेचं आहे. म्हणून चांगल्या कामाला मदत करा, सपोर्ट करा, आपल्या धर्मकार्याला जागा राहा. आणि पहिलाच दिवस असून भरपूर मंडळी उपस्थित आहे. उद्या तर जागा राहणार नाही बसायला, पण करता आलं पुढच्या वर्षी तर 7 ते 9 करा, कारण तुमच्या वस्त्या वाड्या लांब आहे सगळे. त्याच्यामुळं जर झालं 7 ते 9 तर अजून पब्लिक वाढेल. मग पुन्हा याचा विषय येईल आहे ना, गुट्ट्याचा. हां, ते गुट्ट्याचा अवघड होईल पुन्हा. विठाला विठाला. धर्मकार्याला मदत करत चला, चांगल्या कामाला सपोर्ट करत चला. मी सांगत होतो 2 भाऊ, पण एकाला भजन कीर्तन आवडायचं पण एकाला आवडायचं नाही. पण आवडत नव्हतं पण विरोध करत नव्हता. आवडत नव्हतं पण विरोध करत नव्हता, हे महत्त्वाचं. अरे हे महाराज पाहिल्यावर बी काही सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका बरं. काही जिथं तळपायाची आग मस्त घालतात. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसायलो? मग महाराजाचे. महाराज लोकायला काय करायचे म्हणे, इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोदडीन बांध माझ्या अंगाला. कपडे चांगले घालून नाही धारण. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही केव्हा घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही माग आलो का मी? बरोबर आहे का नाही? शोकांती काय आता सोपी गोष्ट नाही ना एवढा प्रवास करणं. आता मला उद्या सकाळी मुंबईला कीर्तन, उद्या संध्याकाळी पुन्हा केळगाव चौफुला आपल्या दौंडच्या जवळ. हे सोपं असतं का एवढं प्रवास करणं सांगा बरं? आज सकाळी गावाकडून आलो, बरोबर आहे ना? हे सोपं नाही महाराज. हे जावे त्याच्या वंशात, तेव्हा प्रवास काय एवढी सोपी गोष्ट आहे का? पण एक आनंद आहे, त्या प्रवासाचा शिनभाग कीर्तनात उभं राहिल्यावर जातो. ही ऊर्जा आहे. हे 2 तास चार्ज आहे आमचा, बरोबर आहे का? हा 2 तास आमचा चार्ज आहे. मग आम्हाला प्रवासामध्ये फारसं त्याचा त्रास जरी झाला तर इथल्या सुखामुळं ते वाटतं झाला तर झाला. चला, हे स्वर्ग सुख आहे महाराज. याच्या पुढं स्वर्ग सुख सुद्धा फिकं आहे. म्हणून लक्षात घ्या
किती आनंद आहे आज सगळ्यात. लक्षात ठेवा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे. म्हणून महाराज म्हणले वैकुंठाला जायची इच्छा असेल, आता दृष्टांत होता मोठा आहे तो, पण आपला वेळ संपत आलेला आहे. वैकुंठाला जायचं असेल तर एवढंच घ्या, भगवंताचं नामस्मरण करा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा. पोरी पाषाणाला पाना, पोरी पाषाणाला पाना, पोरी पाषाणाला पाना, पोरी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे, नाम तुझे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. भगवंताच्या नामाची ताकद आहे. म्हणून महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. कळलं माझं बोलणं? एक नाम माणसाला तारणार आहे. म्हणून वैकुंठाला जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम घ्या. तेने नारायण देईल भेटी. नारायण कुठं राहतो? वैकुंठात. मग तिथं जायला मिळेल आपल्याला. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसासाच 18 जना विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई. चला चला, विठोबा रकुमाई, हो विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, हो विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय विठोबा रकुमाई, 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 विठोबा ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे. हे घ्या, तुम्हालाच राहू द्या. तुम्ही दोघांनी चांगलं नृत्य केल्याबद्दल. तुम्ही तर पाटील फेल पाडली बा. हां, लक्ष द्या माझ्याकडे. आणि पुन्हा कमी पैशात ना, ते खर्च एवढा करा आणि ताण घ्या. बरोबर आहे का? आहे का? महाराज म्हणले ज्याची गरज तापवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 18 जना. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ मांडला. एक दृष्टांत मला शेवटी सांगायचा होता, पण ते मध्ये धर्माचं घुसल्यामुळं ते थोडा साईडला गेलं आणि वेळ संपला. आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. 11 वाजले, वेळेच्या पुढं जाऊ नये. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 11:30 वाजायला. काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही.
वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे, समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबावं माणसानं, वेळेत थांबलं की किंमत राहते माणसाची. त्याच्यामुळे वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. पहिलाच दिवस आहे, आता वेळेत थांबलं म्हणजे उद्या उत्सुकता राहते, है का नाही. आणि बचेंगे तो और भी लढेंगे, त्याला काय महाराज, है का नाही. मग पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. कार्यकर्त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. अतिशय प्रयत्नाने आपण हे सगळं घडून आणता. तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. दोनही मृदंगाचार्य, सगळी गायनाचार्य, महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. आज पहिल्याच दिवशी आपण पाऊस असताना बहुसंख्येने उपस्थित राहिलात. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बाहेरगावची पण बरीचशी मंडळी आलेली आहे. सगळ्यांचे चेहरे मला माहिती आहे का नाही. त्याच्यामुळं तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि उद्या आमचे मित्र हरिभक्तपरायण अविनाश महाराज ना, अविनाश महाराज भारती, अतिशय सुंदर कीर्तन आहे. आज जसे बहुसंख्येने आलात तसं उद्याही बहुसंख्येने या. आणखी मला वाटतं उद्या जागाच राहणार नाही बसायला, आहे का नाही. बहुसंख्येने आपण या. आता हे पहिला दिवस माझ्याकडे होता, म्हणजे मला कोणती मागितली होती पण मी पहिला दिवस घेतला. आणि 1 नंबरचं कीर्तन आहे आज. नंबर 1 आहे ना आज काय. आणि 1 नंबरला किंमत असते महाराज. उलट कसं घ्यायला लागले ते. ओपनर रोहित शर्माच पाहिजे, मग बाकीच्या प्लेअरला ताण राहत नाही. बरोबर आहे. आपला पॉवर प्ले हाणून घेतला, पुढच्या याला काय नाही, 1-1, 2-2 रन काढले तरी टेन्शन नाही. त्याच्यामुळं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणारा माणूस आहे. मनात सकारात्मकता असली की टेन्शन घ्या.